चांगल्या पदाधिकाऱ्यावर तो मुलगा जातो आहे आणि जेव्हा मायबाप म्हातारे होतात तर त्याला वाटते काय या मायबापांना आपण सांभाळावं. संपूर्ण इस्टेट मुलांच्या नावावर केली. मी प्रत्येक मायबापाला आई बापांना म्हणेन, जोपर्यंत मुलगा कर्तबगार होत नाही, म्हातारपण ज्या वेळेला त्याच्यानंतर तुम्ही प्रॉपर्टी द्या, पण जो पहिल्यांदा तुम्ही प्रॉपर्टी देऊच नका पोरांच्या साठी. मुनी असतात, जास्त प्रचारात येत नाही. किंवा बघा तुम्ही कुंभमेळ्यामध्ये येणारे ऋषी असे जपीतपी असतात, बरोबर आहे. पण तुम्हाला ज्या वेळेला कुंभमेळा असतो ना, तो कथाभाग पुढे येणार आहे, पण कुंभमेळा असतो त्याच वेळेला जटाधारी अलक निरंजन वेशभूषा. काही काही लोक त्यांना कधी कधी काही लोकांना आश्चर्य वाटतं, कधीच आपल्याला जीवनात दिसत नाही पण कुंभमेळ्यामध्ये दिसतात. असं घुमतात का? नाही. तसे हे 4 ऋषी हे जास्त फिरत नाही. आणि नारदजी एक संत असे आहेत, एका जागेवर कधी राहत नाही. नारायण नारायण श्रीमन नारायण. नारदजी एका जागेवर फिरत नाही, पण मुखामध्ये प्रभूचं नाव आहे, नारायणाचं नाव आहे, कृष्ण गोविंद लालाचं नाव आहे. पण जगाच्या कल्याणासाठी सुद्धा संत महात्म्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य समर्पित केलं. दुःख बघितलं आणि दुःख बघितल्याच्या नंतर सांगितलं, गुरुजी मला भक्ती माता मिळाली, ज्ञान वैराग्य मी बघितलं, मी कितीतरी प्रयत्न केलं, पण जोपर्यंत प्रभूची कथा आणि म्हणून हो धन्य आज दीन संत दर्शनाचा, 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 धन्य आज दीन संत दर्शनाचा. अनंत जन्मीचा शीण गेला, अनंत जन्मीचा शीण गेला, शीण गेला, शीण गेला, माझ्या वाटिकाशी आलिंगन द्यावे, माझ्या वाटिकाशी आलिंगन द्यावे, माझ्या वाटिकाशी आलिंगन द्यावे, माझ्या वाटिकाशी आलिंगन द्यावे. आणि इथे सुद्धा नारदजी म्हणतात, आज मला संत महात्म्यांचे दर्शन घडलं. तसंच सुद्धा ते मुद्दे सुद्धा संत मानले येतात. दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे हरिजन भेटतील. आणि म्हणून सुद्धा इथे सांगितलं की मी दुःखी आहे. का दुःख आहे? दुःखाचं एक कारण आहे. नारदजींना बघितलं, नारदांच्या चेहऱ्यावर दुःखाचा भाव बघितला आणि नारदजीच्या मनातलं सगळं काही ओळखलं सनत कुमारांनी. त्यावेळेला नारदांनी सांगितलं, घडलेला प्रसंग मी बघितलं. मी विचारलं भक्ती मातेला आपण कुठले? भक्ती मातेने सांगितलं की माझा जन्म काय, द्रविड देशामध्ये माझा जन्म झाला. कर्नाटकामध्ये मी लहानाचं थोडे मोठे
नव्हे तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हे संतभूमी म्हटलं जातं आणि म्हणून मला काही ठिकाणामध्ये सन्मान मिळाला, सन्मान प्राप्त झाला. पण मी गुजरातमध्ये गेलो आणि गुजरातमध्ये गेल्याच्या नंतर वृद्धापकाळाने घेतलं, त्या कलीनं घेतलं आणि त्याच्यामुळं जो भक्तीच्या ज्ञान मार्गाचा जो प्रसार होता तो लोकला कमी झाला. आणि ही गुरुजी माझी मुलं घडलेला प्रसंग संपूर्ण नारदांनी सनत कुमारांना व्यतीत केलं. गुरुजी त्यांच्या उद्धाराकरता, जगाच्या कल्याणाकरता काय तर तुम्ही सत्संग करा अशी आकाशवाणी बोलली होती, म्हणून मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. आता इथे नारदजी आता जसे मलेवार मामाजी बसलेले आहेत ना, आहे की नाही, यजमानाच्या रूपात, तसे नारदजी आहेत. इकडे पवित्र तुळशी माता घेतली, कारण नारदजी तर वैरागी संत आहेत. नारदांचा काही विवाह झालेला नाही आणि म्हणून तुळस माता घेतली. कुठलंही कार्य आपण ज्या वेळेला करतो तर तुळस पहिल्यांदा पुढं असते, कारण तुळशी माता ही नारायण स्वरूप, तुळशी हार गडा, आणि म्हणून तुळशीला घेतलं, तुळशीची स्थापना केली. पुढे आता कथेला बसले. प्रथम दिवस, द्वितीय दिवस, तृतीय दिवस असं करता करता 7 दिवस कथा चालली. कथेमध्ये ज्ञान सुद्धा आलं, वैराग्य सुद्धा आलं आणि भक्ती माता सुद्धा ही आली आणि भक्ती माता ज्ञान आणि वैराग्य नाचू लागले. भगवंत परमात्म्याची कथा चालू असताना बघा, ज्या वेळेला भगवंताची भक्ती ज्ञान आपल्यामध्ये उतरलं ना, तर मनुष्य काय प्रत्येक भक्त देवाच्या कार्यामध्ये नाचतो, ऐकी ना. हा न चुकताही आपल्या हातून ती टाळी हाताने वाजते, मुखानं नामचिंतन होतो आणि तिथे सुद्धा भक्ती ज्ञान वैराग्य आले. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण. आणि अशा प्रकारे तिथे भक्ती माता आलेले आहेत आणि प्रभूच्या नामचिंतनामध्ये नाचू लागले. नारदजींनी बघितलं, अरे ज्या ज्ञान वैराग्याने मी उठवण्याचा प्रयत्न केला पण ज्या वेदांत सोबत घडलं नाही ते माझ्या प्रभूची अमर कथेमध्ये घडले. आणि ही अशी अमर कथा आहे, सगळीकडे संत महात्मे सुद्धा कथा श्रवणाला आले. आणि इकडे नारदांनी अजून प्रश्न केला, गुरुजी ठीक आहे, सूत महोदय सुद्धा 88,000 शौनकाधिक ऋषी मुनींनी प्रश्न केलं की गुरुजी आम्ही ऐकलेलं आहे जो भक्त देवाचं नामचिंतन करतो त्याचा सुद्धा उद्धार होणार, कारण नामामध्ये एवढी शक्ती आहे. नाम संकीर्तन साधन पैसोपे जडतील पापी जन्मांतरीचे. भगवंताच्या नाम चिंतनामध्ये एवढी ताकद आहे. मग वैष्णवांनी भजन केलं यात काही नवल नाही. आपण रात्रंदिवस मंदिरात येऊन आपण ध्यानपाठ केलं तुकडोजी महाराज, यात काही नवल नाही. पण काही लोक अशी उद्धट लोक आहेत की काही लोक मंदिरात जीवनभर आयुष्य बर्बाद होऊन जाईल, मरणाच्या जबड्यामध्ये जाणार, पण कधी कधी आयुष्यभर मंदिरात जाऊन कधी ध्यानपाठ करणार नाही किंवा देवाचं नामचिंतन करणार नाही किंवा संतांच्या मुखात नाव सुद्धा येणार नाही. अशी बरेच माणसं आहेत मामा, बरोबर आहे ना. काहींना लोकांना लाज वाटते हो देवाचं नाव घ्यायला. काहींना म्हटलं ओ विठ्ठल म्हणा ना, तो म्हणलं कशाला विठ्ठल, आम्हाला काय भेटल. काहींना म्हटलं ओ
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय म्हणा, लोकांच्या मुखात नाव येत नाही हो. बरीच अशी लोक समाजात आपल्याला सुद्धा आढळतात. आयुष्य निघून जातो, कारण जन्म आहे तिथे मृत्यू सुद्धा आहे. मी पहिल्यांदा सुद्धा म्हटलं, मृत्यूच्या जबड्यात सुद्धा पडला, पण त्याच्या मुखात कधी नाव चिंतन आलं नाही. जीवनभर त्रास दिला समाजाला. एखाद्या कार्यकर्ता मंडळींनी जर कार्य घडवून आणलं ना, तर त्यात सुद्धा विक्षेप. स्वतः सुद्धा काही लोक करत नाही, पण जो करतो ना त्यालाही करू देणार नाही. पण यात समाजाचा उद्धार होतो महाराज. भगवत कीर्तन ऐकून स्वतःचाच उद्धार नाही, समाजाचा, जगाचा उद्धार होतो, गावाचा उद्धार होतो. हे कुठं आपण विसरतो, हे विसरून जातो. पैसा तर काय हो, पैसा आज आहे उद्या नाही. रावणासारख्याची लंका कामात आली नाही, रावणासारख्याचं तेवढं प्रॉपर्टी त्याच्या कामात आली नाही. तुमचं आमचं एक घर 10 एकर 20 एकर कधीपर्यंत कामात येणार. आयुष्यात समाजासाठी जगा, समाजासाठी केलं ना तर खरोखर तो परमात्मा सुद्धा आपल्यासाठी एक दिवस रडण, एक दिवस आपल्याला सुद्धा आग देईल, साथ देईल. हे म्हणून जगा. पण असे काही लोक असतात, एवढे काही लोकांसोबत जमत नाही, एवढे लोक करायला सुद्धा त्रासतात. एक दिवशी समाजाला त्रास देणारा लोक हलकट जातीतून त्याचा तिरस्कार करतात. काही काही लोक असे म्हणतात, का हा मेलेला बरा, काय जन्माला आला. कुडातली लोक, अरे ज्या घरात जन्म झाला ते मायबाप त्रासले तर सामान्य माणूस. गावातली लोक त्याच्या नावानं धिक्कार करतात. अरे काय जगण्याला उपयोग आहे. तर त्याला दुसऱ्या गावची लोक जवळ घेणार का. आणि कदाचित तो मेला, त्याचे पाप एवढे हलकड जातीमध्ये वाढले आणि कदाचित तो मृत्यूच्या जबड्यात जर पडलं तर अशाचा सुद्धा उद्धार होतो का. जीवनात कधी नामचिंतन नाही, कधीच नाही, आयुष्यभर नाही, देवाचं नाव नाही, काहीच नाही, आयुष्यभर. आणि असा व्यक्ती जर कदाचित अपघातात म्हणा किंवा मृत्यूच्या जबड्यात गेला आणि कदाचित एखाद्या वेळेला त्याच्याकडून नामचिंतन घडलं तर अशांचा सुद्धा उद्धार होतो का. याच्याकरता सुंदर अशी कथा इथे सुत महोदय इथे कथा बदल करून सांगतात. सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि म्हणून इथे कथा इथे आहे. एवढंच नव्हे, भूत पिशाच्या यवनीत जरी गेलं ना आणि एखाद्या वेळेला त्याच्या नावाने जर कथा केली तर त्या जीवाचं सुद्धा कल्याण होतं. आता लोक म्हणतात भूत नाही, भूत आहे का नाही हे मला सांगा. बसलेली मंडळी, भूत नाही आणि काय म्हटलेले, भूत नाही. बरोबर आहे. बघा पिशाची यवनी कशाला म्हटलेले, भागवतात तर भूत आहे म्हणून सांगतो. जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत. एवढंच नव्हे, हनुमंतरायांच्या सुद्धा भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. भूत आहे मामाजी, पण प्रत्येक व्यक्ती भूत होत नाही. त्याचे कर्म त्याला काय करतो, त्याच्या कर्मानुसार त्याला फळ प्राप्त भेटतो. देवाच्या दारात भूत नाही, देवाच्या दारात त्याला योग्यताच नाही. एकदम थर्ड क्लास पापी व्यक्ती काही काही लोकांच्या मनात येतो, अरे 30 वर्षाचं मरण पावलं, 20 वर्षाचं मरण पावलं, मुलगा असो मुलगी असो एखादा व्यक्ती असो तो भूत बनला. प्रत्येक व्यक्ती भूत बनतं का नाही, पण त्याचे कर्म आणि कदाचित तो मरण प्राप्तीला गेला तर अशांचा उद्धार. एवढंच नव्हे
जातो का? सूत मोदे सांगतात एवढंच नाही बाबा, कदाचित मृत्यूच्या जबड्यात पडल्याच्या नंतर सुद्धा प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला काय भेटतोय, त्याला जसं जसं पुढचा जन्म भेटतो. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे ना, कर्मानुसार सुद्धा नरक आहे. किती 28 प्रकारचे नरक म्हटलेले आहे. मनुष्याला सुद्धा नरकामध्ये सुद्धा जावं लागतं. काही जीव सुद्धा असतात पहा नरकामध्ये, किडे बंद असतात ना, पण त्या किड्याला तुम्ही साधं टोचणी मारा, त्याला सुद्धा स्वतःचा जीव वाचवण्याची तो सुद्धा धावपळ करतो. एखादा फुलपाखरू बघा, एखादा किडा बघा तुम्ही, नालीतला किडा, त्याला सुद्धा वाटतंय माझं रक्षण झालं पाहिजे. म्हणजे ती सुद्धा येवणीच आहे बरं. एक एक येवणी कोटी कोटी फेरा. हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे, हा सामान्य नाही, हा दुर्लभ आहे. आणि म्हणून सतत आपण आपलं जीवन सुखानं जा, सुलभ जा, पुढं सुद्धा प्रभू आपल्याला चांगल्या ठिकाणी मध्ये जागा देव म्हणून काय करायचं, देवाचं नाम चिंतन करायचं. नावामध्ये एवढी ताकद आहे. आणि सांगितलं बाबा एवढं नाही, सामान्य माणूस नाही, अरे जो भूताच्या यवनीमध्ये जाऊन, पिशाच्या यवनीमध्ये जाऊन जर तो भटकत असेल जीव, त्याला सुद्धा मेल्यानंतर काही काही लोक म्हणतात मेलं की सुखी, मेल्यानंतर कुणी सुखी होत, जैसी करणी वैसी भरणी. प्रत्येकाला भरावंच लागणे आणि लागतो. भूताच्या येवणीमध्ये जाऊन सुद्धा एखाद्या वेळेला त्याच्याकडून जर कथा श्रवण झाली तरी त्याचा सुद्धा उद्धार झाला. काय एका पिशाचा उद्धार? हो गुरुजी, आम्ही ऐकलेले सामान्य माणसाचा उद्धार होईल हे सुद्धा कळलं, पण भूताचं कसं काय उद्धार, हे आम्हाला वेगळं विचित्रच वाटतोय. आणि म्हणून इथे धुंदुकारीची कथा आलेली आहे. आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे, सुंदर आहे, रोज नित्य पाठ करणार आहे, भगवंताचं नाम चिंतन करणार आहे, आत्मदेव पंडित आहे, ज्ञानी आहे, सगळे काही सुखी आहे. पण आत्मदेव दुःखी आहे. का? प्रत्येक मनुष्य कुठे नाही कुठे दुःख असतोच. मला सांगा, बसलेली मंडळी प्रत्येक सुखी आहे का? बोला. नाही, अजिबात नाही. कोणीच म्हणू शकणार नाही मी सुखी आहे. प्रत्येकाला काही नाही काही दुःख आहे. कुणाकडे संपत्ती, अपाट संपत्ती आहे, पण त्याला दुसरं दुःख आहे. कुणाला शरीराचं दुःख आहे, कुणाला पाय साथ देत नाही, त्याला वाटते मी कथेत जावं, कथा ऐकावी, मंदिरात जावं, दर्शन करावं, पण पायानं त्याचं चालणं होत नाही. पायासाठी दुःख आहे. आवाज त्याच्या कानापर्यंत जातोय पण डोळ्यानं दिसत नाही, आणि तो तिथून पुढे हलू शकत नाही. कारण त्याला सुद्धा कुणाची तरी मंदिरात नेण्यासाठी त्याला सुद्धा दुसऱ्याची गरज लागत आहे. दुःखी. कुणाला हात नाही, कुणाला पाय नाही, कुणाला डोळे नाही, कुणाला कानाला आवाज येत नाही, कुणाला पैसा नाही, कुणाकडं पुत्र संतती नाही, म्हणून दुःख आहे. प्रत्येकाला दुःख आहे. इथे सुद्धा आत्मदेवाला वाटतोय आत्मदेवाच्या घरामध्ये सगळं काही आहे, पैसा आहे, पण आत्मदेव का बरं दुःखी आहे? बोला. मागील वर्षी कथा ऐकली, टीव्हीवर सुद्धा तुम्ही कथा ऐकता. का दुःखी? कारण का? आत्मदेवाला पुत्र नाही. आता मला सांगा, प्रत्येकाला पुत्र असल्यानंतर, मुलगा मुलगी असल्यानंतर प्रत्येक सुखी असतो का हो? बोला, उत्तर द्या, पटपट उत्तर द्या. नाही दादा, प्रत्येक व्यक्ती सुखी नाही. पण काही काही आत्मदेवाचं असं घडलं महाराज. आता ज्या घरामध्ये
जर पुत्र नसला ना तर लोकही असे विचित्र असतात. काही काही महिला मंडळ आणि काही लोक सुद्धा, लोकांना वाटतं हो याच्या घरी पुत्र नाही म्हणून काही काही महिला मंडळानं वांजोटी म्हणून काही काही बाया बोलतात. बरं बोलतात ना, त्या बाईला रड येते, काही माणसाला रड येते, माणूस रडतो. अरे त्याच्या घरामध्ये लहान पोर आहे, त्याच्या घरामध्ये त्याला पोरांचं सुख भेटतोय, आनंद भेटतोय. माझ्या घरामध्ये जर असतं ना लेकरू असता तर मी त्या लेकराला धरलं असतं. आई स्वतःच्या लेकरावर जेवढं प्रेम करेल ते दुसऱ्यावर करणार नाही, किंवा दुसऱ्याच्या हातात सुद्धा लेकरू देणार. आत्मदेवाकडे काहीच नाही. आत्मदेव एवढंच नाही, पुत्र पुत्री तर आहेच, पण आत्मदेवाघरी जे झाडं होती, जी बाग होतो, त्या बागांमध्ये जे झाडं होती त्या झाडांना सुद्धा फुलं सुद्धा यायची. झाड लावलं की दुसऱ्या दिवशी सुकून जायचं. तुळस माता होती, तुळस माताला दर दिवशी तुळस आज लावली की दुसऱ्या दिवशी समजून जायची संपूर्ण रोपट सुकलेलं आहे. तुळस ही पवित्र आहे. तुळशीचा झाड प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिजे. शुभ ऐश्वर्य सगळं भगवंताची भक्ती तिथे असते. भगवंताच्या वास, ज्याच्या घरामध्ये तुळस आहे ना त्याच्या घरामध्ये भगवंताचा वास असतो. तुळस सुद्धा एवढंच नाही, जे काही गायी पाळायचा त्या गायीला सुद्धा काय कित्येक वर्ष झाली पण त्या गायीला सुद्धा बछडा नाही. मग काही काही लोक बोलायची हो तुमच्या घरात पुत्र नाही म्हणून हे सगळं काही घडतो. आत्मदेवाने विचार केला पुत्र नाही ना मग आता जगून काय उपयोग आहे. आणि आत्मदेवाने विचार केला, आत्मदेव निघाला. उत्तम नगरामध्ये राहतो आहे पण त्याला ते नगर सुद्धा आता असं वाटलं की नको राहावं त्या घरात. आणि विचार केला आत्मदेव निघतो आहे प्राण द्यायला. प्राण द्यायला ज्या वेळेला आत्मदेव निघणार पण तितक्यामध्ये सरोवराच्या पायथ्याशी ऋषी दिसतात, गुरु दिसतात, गुरुला वंदना करतात. आत्मदेवाने ओळखलं अरे मी मरणार आहे पण गुरुचा आशीर्वाद घेऊन मरतो आहे. आत्मदेव ज्या वेळेला गुरुकडे गेला, गुरुकडे गेल्याच्या नंतर गुरुने विचारलं का दुःखी आहे आत्मदेव. आत्मदेवाने घडलेला प्रसंग सांगितलं. गुरुजी माझ्यासारखा पापी अभागी माणूस मी आजपर्यंत जीवनात पाहिलं नाही. जी झाडं लावतो, जी बागं लावतो त्यांना कधी फुलं येत नाही, ती सुद्धा मुरझून जातात. तुळस लावली, तुळसला पाणी नाही, तुळस सुद्धा रोपट सुद्धा टवटवीत दिसत नाही. एवढंच नव्हे माझ्या घरामध्ये जी गाय आहे तिला सुद्धा नाही आणि मला सुद्धा पुत्र संतती नाही. गुरुजी म्हणतात अरे धन्य तुला पुत्र नाही ना तू तर सर्वात सुखी आहे की नाही. कारण तुझ्या मागचं ना पुढचं तुझ्यासारखा सुखी जीवनात नाही. पण लोक सुख कशात मानतो, पुत्रामध्ये सुख मानतो. आत्मदेवाने विचार केलं, गुरुकडे गेलं, संताकडे गेलं का बस लागलं यायचं. या माड घाला, तुडस घाला, दररोज पाणी घाला, बस महाराज काय धंदा आहे दुसरं सांगणारच काय. लोक टिंगलटवाळ्या करतात. इकडे सुद्धा त्यांनी विचार केला मी आलो कशासाठी, तुम्ही मला एवढं मोठं बोध देतायत. आत्मदेवाला म्हटलेले अरे तू धन्य आहे, अरे तुला पुत्र नाही. अरे तुझ्या जेव्हा पाठसृष्टी बघितली तर 7 जन्मात पुढं त्याला पुत्र संतती आत्मदेवाला नव्हती. आत्मदेवासारखा त्याचा मागच्या जन्मातला पाप एवढं भयंकर पाप होतं की त्या पापामुळे आत्मदेवाला आज सगळं काही भोगावं लागत आहे. गुरुजींनी सांगितलं प्रत्येक मुलगा असल्यानंतर प्रत्येक मायबापाला सुख जर असता तर ह्या भारत भूमीमध्ये वृद्धाश्रम खुल्ले नसते. आई वडिलांना ह्या भारत भूमीतच वृद्धाश्रमामध्ये टाकलं नसतं. आत्मदेवाला बोध देतात
भागात सोडा, पण तुम्ही शहरीकरणामध्ये जा, सिटीमध्ये जा, सर्वात जास्त जी श्रीमंत लोक आहेत ना, बरीच लोकांची श्रीमंतांची माय बाप आज सुद्धा वृद्धाश्रमामध्ये सुखांतिक आहे. आयुष्यभर माय बापांनी आपल्यासाठी राबराब केलं, रक्ताची रांगोळी केली, 2 टाइमीचा बापानं व्यवस्थित कपडे घातले नाही, पण पोराला चांगल्या ठिकाणामध्ये शिक्षण दिलं, चांगल्या पदाधिकाऱ्यावर तो मुलगा जातो आहे. आणि जेव्हा मायबाप म्हातारे होतात तर त्याला वाटते काय या मायबापांना आपण सांभाळावं. संपूर्ण इस्टेट मुलांच्या नावावर केली. मी प्रत्येक मायबापाला आई बापांना म्हणेन, जोपर्यंत मुलगा कर्तबगार होत नाही, म्हातारपण ज्या वेळेला, त्याच्यानंतर तुम्ही प्रॉपर्टी द्या, पण जो पहिल्यांदा तुम्ही प्रॉपर्टी देऊच नका पोरांच्या स्वाधी. का? काही काही ना वाटतं आपला मुलगा आता मोठा झाला, काय करायचं आपण. पण कधी कधी पोराचं कधी त्याची मती बिघडेल हे सुद्धा सांगता येत नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला जाय तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार फिरणारे नाही. अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार फिरणारे नाही. केवढं मोठं जन्म आपल्याला आई वडील देतात, हा जग पाहतो. पण काही काही उद्धट अशी असतात की मायबापांना
आणि अंतविडी ज्या वेळा मायबापांचं करण्याची योग येतो त्यावेळेला वृद्धाश्रमामध्ये सुद्धा बरीच लोक टाकतात. शेतकरी वर्ग तरी बरं आहे मामा, आपले केसलवाड्यातील मामा सर्वच बरं. शेतकरी वर्गातील जास्त मंडळी वृद्धाश्रमात दिसणार नाही, बरोबर आहे. पहा तुम्ही आपल्या घरी काही खातील हो, 2 टाइमीचा राब शेतात राबतील, कुठंतरी कामाला जातील, असू द्या. सून जरी आपल्याला टोचून जरी बोलली असेल पर ते शेवटी अंतवेळी तीच भाकर तुकडा देतील. पण सिटीमध्ये असे काही काही नोकरीवाले सुद्धा, गव्हर्नमेंट कर्मचारी सुद्धा असे काही आहेत. सिटीमध्ये एवढं ऐकून घे, काही काही थकले माय बापांचं लाता खाऊ खाऊ, पोरांचं लाता खाऊ खाऊ त्रासले, त्यावेळेला वाटतो अरे काय ही प्रॉपर्टी काय करता येईल, जागा काय, अरे आयुष्यभर ज्या मुलांसाठी मी राबराब केलं आज काय करायचं. निघून जातात तो त्या प्रॉपर्टी करत, त्या घराकडे सुद्धा वाट बघत नाही. तुम्ही रात्रंदिवस कथा ऐकता टीव्हीवर. आज सगळं काही सुलभ झालेलं आहे, विज्ञान युग आलेलं आहे, सायन्स विज्ञान युग आलेलं आहे, म्हणून सगळ्या सुलभ आपल्याला घरामध्ये कथा ऐकायला भेटतात. श्री गुरु अनवेद्राचार्यजी महाराज आहेत ना, त्यांचं सुद्धा वृद्ध आश्रम महिलांसाठी काढलेले आहे, बरोबर आहे ना. एका जन्मातलं एका किंवा त्यांचं कोणी लागतं का नातलं का त्यांच्या कुटुंबातली लोक आहेत. बघा काही काहीच भाषण ज्या वेळेला ऐकवणं डोळ्यात अश्रू येतात. काय विचार येतो, गरीबाचे नाही आहेत बरं त्याच्यात, बरेच श्रीमंतांची सुद्धा पोरांची मायबाप आहे. पुण्यामध्ये सुद्धा आम्ही ज्या वेळेला होतो ना त्यावेळेला सुद्धा ह्याच घटना. हे कसं तुम्हाला आठवलं म्हणून दृष्टांत सांगतो, घटलेला प्रसंग आहे. गरिबीमध्ये मायबापांनी शिकवलं, लेकरू हुशार होता शिक्षणामध्ये आणि मायबापांनी त्याचं शिक्षण 10वी 12वी झालं आणि 12वी झाल्याच्या नंतर त्याला शिकवलं आणि शिकवल्याच्या नंतर आता त्याला पुढचं शिकायचं होतं पण त्याच्याकडे पैसा नव्हता. पोरगा हुशार आहे म्हणून मायबापांनी कर्ज केलं, कर्ज. 3 एकर जागा होती, स्वतःचं घर, पुढे सुद्धा गिरवी ठेवलं सावकारापाशी, पण पोराला शिकवलं. पोरगा शिक्षणात चांगलं हुशार असल्यामुळे त्यांना एज्युकेशन केलं, पण त्याला चांगलं मुंबईला जॉब मिळाला आणि मुंबईला त्याचा 1 लाख रुपये पेमेंट स्टार्टिंगला त्याला येऊ लागला. ज्या वेळेला जॉब आला त्यावेळेला मायबापांना वाटलं जा बाळा, गेला जॉबला गेला, आई वडिलांना इकडं ज्या वेळेला कर्ज वगैरे होतं मायबापाला वाटलं अरे 5 वर्ष झाली, 6 वर्ष झाली, लेकरू वापस येईल, परत येईल, पण काही हा वापस यायला तयार नाही. कारण सिटीची हवा ज्या वेळेला बघितली तर त्याला खेड्यात, सिटीत जाणारा माणसाला खेड्यात यायची इच्छा होत नाही. बरीच मुलं आहेत, एकदा सिटीमध्ये गेला की तो आणि आलंय तर 1 दिवसाच्या वर दुसरा दिवस थांबत नाही. पण याचं वेगळं होतं, सगळं काही आता याला मुंबईमध्ये सगळी फॅसिलिटी सगळं काही मिळालं. आता मिळाल्याच्या नंतर 2-4 वर्ष गेली, 5 वर्ष गेली, 5 वर्ष गेली तर गेली. बाप्पांनी व्याजानं मागितलेली जे पैसे होते, संपत्ती, 3 एकर जागा ही गिरवी ठेवली, याचा व्याज खूप वाढू लागला. फोन करतात, सुरुवातीला लागायचा पण फोन सुद्धा यानं बंद केलं. पण पत्ता होता तो. आईला आठवण झाली, किती मायबापांना म्हटलं लेकरू किती उद्धट वागू द्या, किती वाईट वागू द्या, किती मायबापांमध्ये किती मुलांमध्ये भांडणं होऊ द्या, पण बापाला ज्या वेळेला पोराला पाहिलं ना त्यावेळेला त्याच्या ढसा ढसा अश्रू येतात. पण बरेच दिवस झाले मुलगा दिसत नाही म्हणून म्हातारी म्हणती ओ जाणं तुम्ही
पोराला भेटायला मुंबईला जा. अगं काय करायचं, कुठून पैसे आणू? मुंबईला काही सहजासहजी जाणं होत नाही. मुंबईला जायचं म्हटल्यानंतर 2000 तरी जवळ पाहिजे. परिस्थिती अशी आली, खायला अन्न नव्हता. लोकांच्या इथून पैसे गोळा केले, 20-20 रुपये गोळा केले, कोणी मदत केली, पैसे झाले तिकिटी पुरते. आणि तिकीट घेऊन काही तर म्हातारा म्हणला माझं काही जमत नाही, मी काही काठीनं चालणारा माणूस आहे, तू थोडी टणक काही म्हणून तू काय कर, तू जा, मी जाऊ शकणार नाही. आई गेली मुंबईला. मुंबईला गेल्याच्या नंतर आता याच्या स्वतःचं ऑफिस होता खूप मोठं. आता याच्या ऑफिस मध्ये बंगल्यामध्ये त्या पथ्यावर गेली आई आणि बंगल्यामध्ये याचे नौकर होते, सगळी माणसं. आता आई म्हटल्यानंतर लेकराला आता तिथं त्याला साहेब म्हणायचे, नारायण सेठ म्हणायचे. आता आई नाव घ्यायची, काही काही टोपण नाव असतात ना, आईचं नाव, आई नाव घ्यायची नार्या. नारायणानं पाहिलं, ओ माझा नार्या इथंच राहते का? त्याच्यातलं नौकर म्हणाला, खबरदार खेडे, व्यवस्थित बोला आमच्या साहेबाला. नारायण म्हण, नारायण नाही, नारायण सेठ म्हण. आईला आनंद झाला. बरं तरी पण काय माझा पोरगा एवढ्या लेवल पर्यंत गेला, माझा पोरगा ह्या पदापर्यंत गेला, अरे धन्य झालो मी. कारण माय बाप आपल्या लेकराचं कधी वाईट बघत नाही. आज माझा पोरग, आज ग्रामीण भागातला, सामान्य आम्ही गावातला, आज माझा मुलगा एवढ्या उंच पदापर्यंत. आईला आनंद झाला मुलाला बऱ्याच दिवसातून बघितल्यानंतर. त्यांनी सांगितलं नौकरांनी, तिथे बसा चेअरवर, साहेब आता काही वेळामध्ये येतील आणि वेळात आल्यानंतर तुम्ही भेटायचंय, अन्यथा एंट्री नाही. नारायण सेठ ज्या वेळेला त्या आईचा मुलगा येतो, एकदम त्याच्या मागं बॉडी काट आहे, बघितलं लांबून बघितलं. नारायणात असं लक्ष गेलं थोडं, पण त्या आईकडे पाहिलं नाही. नारायण सेठ गेला पुढं आणि आपल्या चेअरवर बसला. सांगितलं, आई तिथं वाट बघते, माझं लेकरू, माझा नाऱ्या मला आवाज देईल, मला आई म्हणेल, विचारेल बाबा कसं आहे. म्हातारी लेकराकडे लांबून पाहतीये आणि मनामध्ये तिला आनंदही आहे पण एक दुःखही आहे. तितक्यातच धावत 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 नौकर गेला आणि नारायण सेठला सांगतोय, सेठजी दारावर एक म्हातारी आलेली आहे आणि तुम्हाला मुलगा म्हणून म्हणतीये. नाऱ्यानं पाहिलं, नाऱ्याला वाटलं इथं मीटिंग मध्ये बसलेली सगळी वरिष्ठ चांगली चांगली लोक आहे, इथे शिपाई आहे, सगळे नौकर चाकर आहे, याच्या पुढे जर आई म्हटलं तर त्याला लाज वाटली. म्हातारी तितक्यातच आहे जवळ बोलावलं. अरे म्हणले, हा म्हातारीला जेवढं काय पैसे लागत पैसे देऊन दे, ही माझ्या घरी काय तर गावामध्ये कोण होती, ही काम करणारी भांडे घासणारी बाई होती. भांडे घासणारी बाई म्हटलं, आईच्या डोळ्यातून ढसा 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 रड आलं. आईचं हृदय निवडलं मन. अरे ज्या मुलाच्या मुखातून आयुष्यभर आम्ही राबलो, ज्याच्यासाठी आम्ही आयुष्यभर एवढा त्रास सहन केला, याच्यामुळे आज आम्ही दुःखामध्ये पडलेलो आहे. आज दासी मागतोय, दासी. आणि म्हणूनच माहितीतून निघून गेली. आकलून दिलं ज्या वेळेला, म्हटलं त्या नारायणानं काय केलं, शिपायांच्या हातून
गेटच्या बाहेर माहेरला काढून दिलं. तिथं समरडा पुढत आई सुद्धा पोरासाठी रडू लागली. आई विना विश्वात मायाच नाही, सुखायती सगळे दुःखातली आई. माझी माया माझी माया माझी माया माझी माया दुधावरची गसाय, वासराले गचटते जशी गोठ्यातली गाय, वासराले गचटते जशी माझी माया माझी माया माझी माया माझी माया दुधावरची गसाय, वासराले गचटते जशी गोठ्यातली गाय, वासराले गचटते जशी गोठ्यातली गाय. माझी माया आणि म्हणून मायबाप जीवनभर आपल्यासाठी काबाड कष्ट करतात. म्हातारी आली, म्हाताऱ्याला सांगितलं, म्हाताऱ्याला सहन झालं नाही, ऐकलं, दुकान नाही, डायरेक्ट अटॅक आलं आणि दोघही म्हातारा म्हातारी. मायबापाची किंमत जोपर्यंत मायबाप असतात ना तोपर्यंत मायबापाची किंमत कळत नाही. पण मायबाप गेल्यानंतर मायबाप काय आहे हे आपल्याला आठवतं बरं, किंमत कळतं. पूर्वी बघा ना हो, आता तर हम तो हमारे दो आलेले, पण पूर्वी बघा, जुनी माणसं बघा, 5-5, 6-6 मंडळी, 5-5 भाऊ, 7-7 भाऊ, 8-8 बहिणी सुद्धा पूर्वी राहायच्या. पण एकत्र कुटुंब आनंदानं होतं, हसत खेळत कुटुंब असायचं. पण माय बाप 5 लेकर आहे म्हणून 5 लेकराला दुर्वत नाही, 5 लेकराला फेकून देत नाही. पण त्याच 5 लेकरा ना एक आई पोषला जात नाही, एक बाप पोषला जात नाही. करता तू 2 महिने कर, मी 5 महिने करणार, तू 7 महिने कर. एवढं अशी वाटणी होती की मायबापाला शेवट विचार असा येतो, आता काय करावं.
जगण्यासाठी जगायचंय म्हणून वृद्ध आश्रम निवडतात. पण वृद्ध आश्रमामध्ये मायबाप गेले तर कधी कधी काही लोक भेटायला सुद्धा जात नाही. विश्वभक्ती काय. चार चार बच्चों को पालती है एक माँ. चार न 5 लेकराला आई सांभाळते. चार चार बच्चों को पालती है एक माँ, मगर 4 बच्चों से एक माँ पाली नहीं जाती. मगर 4 बच्चों से एक माँ पाली नहीं जाती. आणि हे सगळं कोणाला आत्मदेवाला सांगितलं. आत्मदेव गुरु महात्मा सांगत आहेत, गुरु सांगतायत. आत्मदेवाला याच्यातलं काहीच वाटत नाही. आत्मदेव म्हणला हे सगळं ज्ञान तुमच्याकडे संतांकडे आल्यानंतर हेच तुम्ही सांगणार आहे. तुम्ही काय जरी सांगितलं तरी पण मला काय, जोपर्यंत माझ्या घरात पुत्र येणार नाही ना तोपर्यंत मला आनंद वाटणार नाही. म्हणून आत्मदेवाला फळ दिलं ब्राह्मणांनी. पण त्यांनी सांगितलं हा फळ तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या पत्नीला द्या. पत्नीला द्यायचं म्हटल्यानंतर आता आत्मदेव आला. दर्शन वगैरे संतांचे घेतलं, गुरुचं घेतलं, ब्राह्मणाचं घेतलं. आत्मदेवाने ज्या वेळेला पत्नीला फळ दिलं सांगितलं हा काय कर तू खा, त्याच्यामुळे काय होईल मुलगा. पण आत्मदेवाची पत्नी आत्मदेवासारखी नव्हती. तिचं स्वभावच वेगळं होतं. तिचं नाव होतं धुंधुली. तर ती धुंधुली सारखी होती. बरं उलट कधी कधी एखादा पती जर भक्तिभाव करणारा असेल तर कधी कधी पत्नी त्याच्यात तिला पटत. एखादा भजनात जाणारा असेल म्हटलं झालं यायचं हरी विठ्ठल, रोज सकाळ उठलं सायंकाळ झाली का गेला भजनाला, गेलो मंदिरात. ती ठोकतो डोका काय भेटलं बाई नशिबाले, बोलेच पाहिजे होता असं नशीब. म्हणलं वाटोळं झालं मा बापा माय. आता खरोखर भजनात जाणं मंदिरात जाणं म्हणजे वाटोळं. जर भजनात गेलं, मंदिरात गेलं, कीर्तनात गेलं, कथेत गेलं तर वाटोळं. काय काय अशाही बाया राहते बरं, सगळी उलट कर्कश रंगाची. आणि हिला वाटलं गर्भवतीचे गाडे. काही महिला मंडळ म्हणायचं बाई संत महात्मा साधू मुनीलाही चालू आहे, काही यायचा भरोसा नाही. आणि काय देतील म्हणून काय कर, तू काही खाऊ नको. काही काहींना विश्वासही राहत नाही बरं बरंच. तसं हिला विश्वास नाही. म्हणले गर्भामध्ये लेकरू राहिल्याच्या नंतर गर्भवती बाईला किती त्रास होतो तो गर्भवती बाईलाच माहिती. गर्भवती जो मुलगा गर्भामध्ये असतो ना आईचा दुसरा जन्म म्हणतात बरं, हाय की. हिला सगळं सांगितलं. दुसऱ्या बाईने सगळ्या त्याच्या मैत्रीण हाय क्वालिटीच्या. हिनं विचार केला हा फळ आहे ना हा कोणाला द्यायचा. आपल्या घरी गाय आहे त्या गाईला हा फळ द्यायचा. हिच्या बहिणीकडं काय तर मुलं होती पण तिच्याकडं काय पैसा नव्हता, संतती नव्हती, संपत्ती नव्हती, संतती होती. हिच्याकडे संतती नव्हती, संपत्ती होती. म्हणून तिनं काय केलं, गर्भवती होण्याचं नाटक केलं. म्हणले बाई मला लेकरू झाला की मी तुला हा माझा लेकरू देणार. आणि म्हणून ज्या गाईला जो फळ दिलं होतं त्या गाईला सुद्धा बाळ, त्या गाईमधून सुद्धा तिथे जन्म झाला. 3 महिन्याच्या नंतर त्या गाईला सुद्धा बाळ झालं. पण झाल्याच्या नंतर एवढं घडलं, संपूर्ण आकृती मनुष्यासारखी होती. पण जे कान होते ते कान कसे, जे गाईचे आहेत ना कान तसे कान होती. म्हणून त्यांना सुद्धा बोली गोकर्ण महाराज की जय. गोकर्णजी प्रकट झाले. इकडं जो लेकरू ज्या बहिणीनं दिलं हिने आता लेकरू झालं म्हणून सगळी दोंडी पिटवली. आता
आत्मदेव की लाला भयो लडका भयो. आत्मदेवाला मुलगा झाला म्हणून सगळीकडे दोंडी. आता सगळं आनंदही आहे. आणि हिनं विचार केला आता मी लेकरू, माझ्या लेकराचं नाव माझा धुंदुली नाव आहे, तर मी काय करणार धुंदुकारी नाव ठेवणार. आणि म्हणून त्या लेकराचा पतीला आत्मदेवाला वाटलं अरे धुंदुकारी हा वाईट आहे, म्हणून आपण नाव काय करायचं चांगल्या वैष्णवांच्या नावावर ठेवायचं. यानं विचार केला. धुंदुली पत्नी म्हणाली खबरदार, याला मी 9 महिने गर्भात ठेवलेला आहे आणि तो नाव ठेवण्याचा अधिकार फक्त मला आहे. आता काही बायाच्या पुढं माणसाची चालत नाही. काही चाय जरी प्यायचं म्हणल्यावर एखाद्या पाहुण्याला बोलायचं म्हणल्यावर पहिले बायकोला विचारते 4 पाहुणे बोलवायचे आणू का नाश्त्याला. बायकोण म्हणला हा तर लगेच घेऊन जा. बायकोण म्हणला नाही तर बस हा म्हणतो आता पांठेल्यावरच आपण पेलो. पांठेल्याशिवाय आता बरी ग नाही, ठेल्यावर जातो बस. पण काही असे विचाराचे असतात आपण केलं ना बस आपल्या पुढे पत्नी बोलणारच नाही, असे विचाराचे बरेच आहे. तसा आत्मदेव धुंदुकारीचा नाव याचा जो मुलाचा नाव होता धुंदुकारी ठेवण्यात आला. पण धुंदुकारी असा महाखल बनला की एवढं वाईट वृत्ती धुंदुकारी मध्ये झाली. आता लहान ज्याच्या घरामध्ये बऱ्याच दिवसात लेकरू झाला, एखादा एकलट्टा लेकरू असला ना तर मनुष्य काय करतो त्याला प्रत्येक याच्यात लाड लोभामध्ये त्याने काही केलं तरी माय बाप काही विचार मागं पुढे बघत नाही. त्याच्या चुका जाऊ द्या, लहान आहे. पण लहान म्हणताना शेवटी मोठा झाल्याच्या नंतर तो त्याच्या चुका अजून पुढे वाढत असतात. आणि तसंच झालं इथे. आत्मदेव थोडा लहानाचा मोठा होऊ लागला. आत्मदेवाचा आता विचार बदलले. जी काही मित्र होती ती सुद्धा मित्र सगळी वाईटाची मित्र सोंगडी बनली. सगळी दारू पेणारी, सट्टा खेळणारी, जुवार खेळणारी. आता सट्टा दारूवाल्यांना चांगलं म्हणतात का? बोला किती लोक चांगलं म्हणतात. इथं धर्ममंडळात बसणारे हात वरती करा. तुम्हाला शपथ आहे कृष्ण परमात्म्याची, हात वरती करा. जे नावं घेतली चांगली म्हणतात का? बाबा नाही. आणि म्हणून ह्या संगतीमध्ये आत्मदेव आता काय धुंदुकारी मित्रांसोबत वाढू लागला. धुंदुकारी घरी यायचा. आईने जर पैसे दिले नाही तर आईला मारून त्याने पैसे न्यायचा. माय बापाला आत्मदेवाला मारायचा, आईला मारायचा, आईच्या हातून चाबी घ्यायचा, कपाटात पैसे कुलूप काढायचे, कपाटातले पैसे घेऊन जायचा. असं करता करता जो अन्न होतं, तांदूळ होते, ते सुद्धा धुंदुकारीनं न्यायला सुरुवात केली. आई वाट पाहायची. हा रात्रीच्या 2-2 वाजता यायचा, पार्टी करून लोळत यायचा. आई मला उद्या पैसे दिले नाही तर खबरदार. तेवढ्यावरच आईला मारायचा. आता त्या धुंदुकारीला वाटलं, आत्मदेवाला वाटलं अरे गुरुने सांगितलं होतं मी ज्या वेळेला पुत्र नव्हता त्यावेळेला सुखी होतो, पण पुत्र असून सुद्धा मी दुःखी आहे. गोकर्णजींनी बघितलं, भावाचा हा सगळा वृत्तांत बघितला. गोकर्णजी पंडित होते, महान ज्ञानी होते. गोकर्णजींना राव असं वाटलं नाही आणि गोकर्णजींनी आपला घराचा त्याग करून गेले. इकडं बापानं सुद्धा विचार केला काय करायचं. मायला मारलं, मायला सहन झालं नाही म्हणून आईनं भर घरामध्ये विहीर होती, विहिरीत उडी टाकली. बाप सुद्धा निघून गेला घराच्या बाहेर. आत्मदेवाला वाटलं आता मला कोणी मारणार किंवा मागचा पुढचं बोलणार, बस आपला साम्राज्य. आत्मदेवाला असतोय सगळीकडं, बस. आत्मदेवानं आता धुंदुकारीला आता कोणी बोलणार नाही म्हणून धुंदुकारी मित्रांच्या आरी गेला तर गेला, पण मनुष्य
वेषण अजून पुढे वाढत असतात. वेश्यांच्या आळी गेला आणि वेश्यांसोबत संग वेश्यांसाठी सगळी काही कामं चोरी लुबाडी करू लागला. आणि केल्याच्या नंतर राजाच्या दरबारामध्ये अनेकदा चोरी केली. पण वेश्यांनी विचार केला, सगळं घरातली जी प्रॉपर्टी होती ती सुद्धा धुंदुकारीनं वेश्यांच्या आरी सोपून दिली. विचार केला यांनी, राजाने दंड पिटली. जो कोणी चोर असेल त्याला पकडून आणायचं आहे. जो कोणी पकडणार त्याला सोनं दागिनं देण्यात येईल आणि जो चोर असेल त्याला फाशीची शिक्षा थोपवण्यात येईल. इकडे वेश्यांनी विचार केला, आत्मदेवाची बरीच क्रमपूर्व वाढलेली होती, चोरी लुबाडी वाढलेली होती. जरा धुंदुकारी जर मिळाला तर त्याच्यासोबत आपल्याला सुद्धा फाशी ही दिला जाईल. म्हणून भर रात्रीचा प्रसंग होता आणि रात्रीच्या प्रसंगामध्ये चारही वेश्यांनी काय केलं, त्याचे हातपाय बांधले. निखारे होते, पेटते निखारे होते, लाकडं होती पेटती, ती आत धुंदुकारीच्या शरीरावर टाकलं. शरीरावर टाकल्याच्या नंतर धुंदुकारी तडपत 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 काय झाला, गतप्राण. धुंदुकारी मेला. पण एवढं धुंदुकारीच्या जीवनात कुठलीही संत संगती नाही, कुठलंही चांगलं कार्य नाही. म्हणून धुंदुकारी हा भूत पिशाच्या योनीमध्ये गेला. भूत पिशाच्या योनीमध्ये आता तिथे भटकू लागला, फिरतो आहे. मुक्ती देवानं सुद्धा दिली नाही. कारण काय, यमराज काय करतो, ज्या वेळेला यमराजाची जी सैनिक येतात ती आपल्या जीवाला घेऊन जातात. त्याची चित्रगुप्त पास्ट हिस्ट्री आपण जेव्हापासून जन्म झालं मृत्यू कालापर्यंत आपली पास्ट हिस्ट्री ही मृत्यू लोकात यांनी काय केलं, कुठले कर्म चांगले केले हे आपलं बघितलं जातं तिथं पास्ट हिस्ट्री. ती बघितली. पण धुंदुकारी एवढा महान वाईट व्यभिचारी होता की त्याच्या पास्ट हिस्ट्री बघितलं आणि त्याला भूत पिशाच्या योनीमध्ये जावं लागलं, फिरू लागला. पण त्याला मुक्ती नाही. भावाला माहिती पडलं. भावानी गया श्राद्धामध्ये त्याचं काय केलं होतं, त्याचं श्राद्ध कर्म केलं. पण गोकर्णजी परत आले काही दिवसाच्या नंतर आणि घरामध्ये आल्याच्या नंतर धुंदुकारीने अनेक आवाज भूत पिशाचांच्या आवाजामध्ये काढू लागला. गोकर्णजी म्हणतात, अरे कोण तू? गोकर्णजीला सांगतोय, दादा मी तुझा भाऊ आहे, मी धुंदुकारी. धुंदुकारी? अरे मी तुला तर गया श्राद्धामध्ये तुला मुक्ती भेटण्यासाठी मी काय त्या तीर्थक्षेत्रावर काय श्राद्ध कर्म केलं, पिंडदान केलं. दादा माझे एवढे पापाचे एवढे होते, मी एवढं हलकट जातीमध्ये मी एवढं वागलो समाजासोबत की मला सुद्धा देवानं मुक्ती नाही दिली. दादा मी भटकत आहे, मला तुम्ही ह्या मृत्यूच्या चपड्यातून तुम्ही काढा, मला भूत पिशाच्या एवढीतून तुम्ही सुद्धा मुक्त करा. गोकर्णजींना स्वतःच्या भावाचे आठवण झाली. गोकर्णजींना वाटलं, अरे आपला भाऊ असंच भटकेल. म्हणून गोकर्णजींनी त्याच्या उद्धाराकरता जी अमर कथा, प्रभूची कथा आपण ऐकत आहोत, हीच कथा धुंदुकारीच्या उद्धाराकरता सुद्धा गोकर्ण भगवंतांनी गोकर्णजींनी केली. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. आता भूताला म्हटलं तर जागा भेटत नाही, धर्म मंडपामध्ये त्याची जागाच नाही. आणि म्हणून कथा चालू झाली. धुंदुकारी करता ही 5 गाठींचे वेडू आहे, पाहिलं ना, बघितलं ना. हा हे नारळ 7, हे 5-7 गाठीचं बांबू मध्ये काय तर त्याची जागा असत. कारण हवेसारखं उडतो बरं. हवेमध्ये जसा कापूस एकदम बारीक केलं तो कसं उडतो तसं. आणि म्हणून एखाद्याच्या प्रेत योनीमध्ये काय काही लोक ज्याची काय तर कमी, एखाद्याचं आयुष्य कमी पडतो
तर त्याच्यामध्ये सुद्धा एक भूत प्रेत काय करतात, प्रवेश करतात. रास ज्याला, पण ज्या राशीत पडू नये किंवा असं होणे याच्याकरता म्हणजे देवाचं नाम चिंतन. आणि म्हणून मग असं अधिष्ठान केलं, वेडू बांधण्यात आलं. हे धुंदुकारीची जागा आहे. गावामध्ये जर मुक्त, जे काही मुक्त आपण जे दान धर्म करतो, काकड्याच्या वेळेस पूर्वजान करता किंवा काही असं धुंदुकारी असतात गावामध्ये, त्यांच्या उद्धाराकरता म्हणून हे काय तर 7 बांबूचं वेडू बांधलं जातं. याचं अजून सुद्धा मी कारण पुढे सांगणार आहे. आणि अशा प्रकारे धुंदुकारीसाठी आत्मदेवानं कथा केली. धुंदुकारीचा सुद्धा उद्धार झाला. म्हणून प्रत्येकाने काय करावं, चांगलं करावं. कारण प्रत्येकाच्या कर्मानुसार सुद्धा भगवंत काय देत असतो, फळ देत असतो. जैसी त्याची कर्म तैसी फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार भावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार भावे जाणूनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. सुखासाठी आपुल्यात कोणी होत नेते भ्रष्ट. कोणी काही जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. देह जरी जे जे काही, देह जरी जे जे काही आत्मा भोगतो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. ज्ञानी असो ती अज्ञानी गती एक आहे जाण. ज्ञानी असो ती अज्ञानी गती एक आहे जाण. मृत्यूला न चुकवी कोणी मोर असो अथवा सार. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी आहे जाग सीन स्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सारे घ्यावी जाणूनी सत्वर. जैसे त्याची कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि म्हणून प्रत्येक कर्म मनुष्याच्या जीवनामध्ये चांगलं करावं मनुष्याने. पुढचा जन्म सुद्धा चांगलाच भेटत असतो. म्हणून सदैव प्रभूचं नाम चिंतन करत राहावं. कृष्ण परमात्म्याची आराधना करत राहावी. आपले इष्टदेवताचं नाव काय नामस्मरण करत राहावं. राष्ट्रसंत तुकडोजीचं नामचिंतन स्वतः मुखामध्ये रात्रंदिवस करत राहावं. ओम श्री नम शिवाय स्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. कोणी भोलेनाथांचं नामचिंतन करत राहावं. हनुमंतरांचं नामचिंतन करत राहावं. रात्रंदिवस ज्या देवासाठी तुम्ही नामचिंतन केलं तर तो सुद्धा आपल्याला भगवंत सुद्धा मृत्यूच्या जबड्यातून काढत असतो. गोपिकांनी रात्रंदिवस कृष्ण परमात्म्याचं नामचिंतन केलं.
तुम्हारी याद आती है, तुम्हारी याद आती है, बताओ क्या करें मोहन, बताओ क्या करें मोहन। सुबह और शाम आती है, रात भर यूं रुलाती है, चैन हमको नहीं आता, चैन हमको नहीं आता, बताओ क्या करें मोहन, बताओ क्या करें मोहन। तुम्हारी याद आती है, बताओ क्या करें मोहन। रात्रंदिवस गोपिकांनी देवाचं ज्ञान केलं, राधिका मातेने मीराबाईंनी सुद्धा भगवंताला आपलं मानलं, म्हणून भगवंत सुद्धा हा संतांचा झाला, भक्तांचा झाला. आणि पुढे आता इथे भगवंताच्या 24 अवतारांची कथा येते आहे. आता कथाविधी राहिलेला कथाभाग आता इथेच आपण विराम करू कथेला. आता सायंकाळच्या कथेमध्ये आपण कथाभाग जो राहिलेला भाग आहे पुढचा तो आपण सायंकाळच्या कथेमध्ये बघूया. फक्त एकदाचं नामचिंतन होईल, नामस्कीर्तन होईल आणि लगेच कथेला आपल्याला इथे विराम द्यायचे. क्या सर्व